शहरातील पहिले खाजगी डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू केलेल्या कोरोना रुग्ण विलगीकरण कक्षाचे आज उद्घाटन करण्यात आले। पुणे डॉक्टर असोसिएशन परिवार, शहरातील सर्व वैद्यकीय संघटना व नागरिकांना स्वराज्य न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून कळवण्यात येत आहे की कोरोना बाधित सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या सोयीकरता व कोरोना महामारी आटोक्यात येईपर्यंत आपल्या सर्वांच्या हक्काचे कोरोना रुग्ण विलगीकरण कक्षाचे आज उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट अभय छाजेड, नगरसेवक विशाल तांबे, नगरसेवक वसंत मोरे, डॉक्टर सुनील जगताप, डॉक्टर रवींद्रकुमार काटकर, डॉक्टर सुनील लिंगडे, डॉक्टर अनिल लिंगडे, त्याचबरोबर पुणे डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, विश्वस्त सभासद व नागरिक उपस्थित होते। आपल्या पुणे शहराची ओळख विद्येचे माहेरघर तसेच सांस्कृतिक वसा जपणारे शहर म्हणून ओळख असताना आज मात्र कोरोना संसर्गाचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे। पुण्यातील रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना बेडची कमतरता जाणवत असून उपचारावर परिणाम होतो असल्याने मुळातच समाजसेवेचा अंगी पिंड असल्याने सध्याची गरज पाहता समाजाचे आपण काहीतरी देणे लागत असल्याने आपल्या 22 वर्षाच्या वैद्यकीय अनुभवाचा उपयोग समाजासाठी व्हावा याच मुख्य हेतूने आंबेगाव इच्छापूर्ती गणेश मंदिर सर्वे क्रमांक 33 फ्रेंड्स बिल्डिंग येथे त्यांच्याच मालकीचे असलेले हॉस्टेल खाली करून विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे। हे केंद्र पुणे महानगरपालिका मान्यताप्राप्त व देखरेखीखाली काम करणार असून या केंद्रामध्ये एकूण 70 बेडची क्षमता आहे। यातील 10 बेड ऑक्सिजनयुक्त तसेच 60 बेड आयसोलेशनसाठी वापरण्यात येणार आहेत। येथील रुग्णांना दर्जेदार सुविधा दिल्या जाणार असून यामध्ये चहा, नाश्ता, हळदीचे दूध, आयुष काढा, 2 वेळचे प्रोटीनयुक्त जेवण, औषधे, स्त्री पुरुष स्वतंत्र कक्ष, उच्च शिक्षित नर्सिंग स्टाफ, 24 तास डॉक्टरांची सेवा, रुग्णांसाठी प्रायव्हेट व सेमी प्रायव्हेट रूम, निर्जंतुकीकरण करण्यासाठी यंत्रणा, त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व केंद्र CCTVच्या नियंत्रित करण्यात आले असून रुग्णांच्या सोयीसाठी म्हणून वायफायची देखील सुविधा देण्यात आली आहे। कोरोना सेंटर सुरू करण्यासाठी विशेष सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्यामध्ये पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉक्टर रामचंद्र हंकारे, ॲडव्होकेट अभयजी छाजेड, डॉक्टर अस्मिताताई जगताप, डॉक्टर सुनील जगताप, डॉक्टर काटकर, डॉक्टर इंगळे, डॉक्टर लिंगाडे, सर्व पदाधिकारी, विश्वस्त सभासद पुणे डॉक्टर असोसिएशन यांचे मार्गदर्शन लाभले। याबाबत पुणे डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष व साई प्रसाद हॉस्पिटल दत्तनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संभाजी करांडे पाटील यांनी सांगितले की करांडे, माजी अध्यक्ष पुणे डॉक्टर असोसिएशन, आज एक वेगळ्या निमित्तानं पुढे आलो आहे की आज संपूर्ण पुणे असेल, महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण जगामध्ये पॅन्डेमिक स्वरूपामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागलेला आहे आणि पुणे हे खरं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, पण आज अशी म्हणायची वेळ आली की ते पुणे हे कोरोनाचं माहेरघर बनलेलं आहे आणि त्यामध्येही धनकवडी आणि सहकारनगर जे क्षेत्रीय कार्यालय आहे हे पुण्यामध्ये पण नंबर 1 म्हणजे तिथं चाचण्या जास्त व्हायला लागलेत, त्यामुळे पेशंटची संख्या ही वाढायला लागलेली आहे आणि संख्या पेशंटची वाढते पण त्यांना ॲडमिट करण्यासाठी बेड सध्या पुण्यात कुठेच अवेलेबल नाही आहेत। म्हणून एक गेले 22 वर्षे मी हा डॉक्टर व्यवसाय करत आहे, तर त्यामध्ये त्यात मार्फत सेवा देत आहे जनतेला। तर एक असा मनात विचार आला की अरे बेडची संख्या नाही, तर मग माझं जे एक स्वतंत्र हे पहिलं आयसोलेशन सेंटर असं असेल की जे प्रायव्हेट डॉक्टरांनी सुरू केलेलं आहे आणि जनतेची गरज ओळखून त्यांना खरंच आता तातडीची बेडची गरज आहे म्हणून मी इथे या सेंटरमध्ये 20 ऑक्सिजनचे बेड आणि 60 आयसोलेशन सेंटर हे ना नफा ना तोटा ह्या तत्वावरती महानगरपालिकेच्या आणि राज्य सरकारचे जे काही नियम आहेत त्या नियमाला धरून आम्ही हे सेंटर चालवतोय। सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये जवळपास कोविडचा प्रादुर्भाव या संपूर्ण शहरात सुरू झाल्यापासून कुठेही स्वॅब कलेक्शन किंवा टेस्टिंग सेंटर नव्हतं। तर पहिलं स्वॅब कलेक्शन आणि टेस्टिंग सेंटर आपण प्रभाग क्रमांक 39मध्ये
लोकनेते नामदार शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन येथे 16 तारखेला सुरू केलं आणि मागच्या जवळपास 15 दिवसात सातत्याने त्याच्या माध्यमातून लोकांच्या टेस्टिंगच्या माध्यमातून ज्यांना त्यातून संसर्ग झाला त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा क्वारंटाईन सेंटर्स उभी करणं ही महापालिकेची जबाबदारी म्हणूनच ते कुठेतरी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आज देखील मोठ्या प्रमाणात टेस्टिंगची संख्या महानगरपालिका सातत्याने वाढवत आहे. पण या पुढे जाऊन आता खऱ्या अर्थाने गरज आहे ती CCC सेंटर म्हणजे क्वारंटाईन सेंटर्सची. आणि ती क्वारंटाईन सेंटर्स आता किंबहुना कुठेतरी कमी पडतात आणि मला विशेष करून डॉक्टर कारंडे आणि त्यांच्या सर्व सहकारी डॉक्टरांचं मी मनपूर्वक महानगरपालिकेच्या वतीने देखील आणि लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा त्यांचं मनपूर्वक खऱ्या अर्थाने अभिनंदन करेल की अशा प्रकारचं ह्या भागातलं पहिलंच असं CCC सेंटर त्यांनी स्वतः पुढं येऊन ते एक सुरू केलं आहे. आणि मला वाटतं की ही प्रेरणा घेऊन शहरात अनेक डॉक्टर्स अशा पद्धतीनं सेंटर्स ही निश्चितपणे सुरू करतील. हा खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी आणि एक वाटा त्यांनी कुठंतरी कोरोनाग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी त्यांना बरं करण्यासाठी डॉक्टर म्हणून उचललेलं एक मोठं पाऊल आहे, मोठं योगदान आहे. आणि या सर्व डॉक्टरांचं आणि डॉक्टर कारंडे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना ज्या काही इथं काय अडचणी येतील त्या महानगरपालिका म्हणून निश्चितपणे आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी त्यांना मदत करू ही आमची जबाबदारी असेल आणि त्यांच्या ह्या सगळ्या कामाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. इथून जो पेशंट इथं येईल तो लवकरात लवकर बरा होऊन या संपूर्ण भागातून या शहरातून किंबहुना या राज्य आणि या देशातून कोरोनामुक्त होण्यासाठी एक मोठी चळवळ या सेंटरच्या माध्यमातून सुद्धा एक प्रेरणा देईल असं मला या ठिकाणी मला वाटतं. मी नगरसेवक वसंत मोरे. डॉक्टर संभाजी कारंडे यांनी जे कोविड सेंटर आमच्या या प्रभाग क्रमांक 40मध्ये चालू केले त्याबद्दल मनापासून मी त्यांना पहिलं त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण आज इतका प्रॉब्लेम होतो आहे. मी आज प्रत्यक्षात फील्डवर्क करतो त्यामुळं अतिशय बेडची वानवा आहे सगळीकडे. जिकडं जावं तिकडं ऑक्सिजन नसतो त्यामुळं पेशंटला फार मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होतो आहे. डॉक्टरांनी आज या ठिकाणी जवळजवळ 80 बेड उपलब्ध केलेत आणि मला वाटतं हे या भागातलं सगळ्यात मोठं कोविड सेंटर होईल. 20 ऑक्सिजनचे बेड त्यांनी इथं उपलब्ध करून दिलेत. मला वाटतं महानगरपालिकेच्या माध्यमातून जी काही त्यांना अडचणी येतील त्या सर्व अडचणी मी या या प्रभागाचा नगरसेवक म्हणून 100% त्यांना सपोर्ट करेल. त्यांच्या या उपक्रमास पुन्हा एकदा मी त्यांना अभिनंदन तर करता येणार नाही पण त्यांचे 100% आभार मानतो. धन्यवाद. कोविडचा संसर्ग हा जगभर खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पसरलेला आहे आणि महाराष्ट्र देखील त्याला अपवाद नाही. दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढत होते का तर त्याची संख्या कमी होत चालली आहे. मुंबईची संख्या कमी होत चाललेली आहे. पण पुणे आणि जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2000 त्या ठिकाणी करोना पॉझिटिव्ह पेशंट आपल्याला दररोज मिळतात. आणि जसं करोना संसर्ग वाढतो आहे संसर्गजन्य अशा पद्धतीचे ज्यावेळेस त्या ठिकाणी पेशंट वाढतात आहे त्यावेळेस हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर हे तेवढंच असलं पाहिजे याची गरज आहे. आज राज्य शासन असेल किंवा महानगरपालिका असेल त्यांच्या परीने प्रयत्न करतात. नमस्कार. पुण्यामध्ये कोविडचं प्रमाण वाढतं हे सगळेच आपण बघतोय बातम्यातनं आणि इकडे सगळ्या. तर आता आम्ही ओव्हरऑल सगळे पुण्याचे डॉक्टर्स एकत्र येऊन ह्या कोविडला पुण्यातनं पळवून कसं लावायचं या दृष्टीने पुण्यातल्या सगळ्या डॉक्टरांच्या संघटना आणि त्याचबरोबर आम्ही NCP डॉक्टर सेलचं अतिशय भरीव काम करतो. पहिल्यापासूनच पेशंटचं स्क्रीनिंग आणि बाकीच्या गोष्टी करत होतो. तर त्याच्यातनं नक्कीच कॉर्पोरेशनला आम्ही ते पेशंट काढून दिले आणि आता ऑक्सिजनचे बेड आणि पेशंटला क्वारंटाईन करण्याची सुद्धा पुण्यात अडचण होती. तर आमचे सहकारी डॉक्टर संभाजी कारंडे पाटील यांना आम्ही विनंती केली की त्यांच्याकडे जवळपास 71 बेड्स आहेत. त्यातले जवळपास 25 बेड्स ते ऑक्सिजनचे बेड्स आणि बाकीचे बेड्स पेशंटला क्वारंटाईन करण्यासाठी असिम्प्टमॅटिक पेशंटसाठी करतायत. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली. त्या रिक्वेस्टला त्यांनी मी डॉक्टर रवींद्र कुमार काटकर आधार हॉस्पिटल पर्वती आणि पुणे शहर काँग्रेस डॉक्टर सेल कमिटी अध्यक्ष. आज आमचे मित्र डॉक्टर सेलचे पदाधिकारी डॉक्टर संभाजी कारंडे दत्तनगर धनकवडी बालाजीनगर या परिसरामध्ये त्यांच्या असणाऱ्या हॉस्टेलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करतायत.
याच्यामध्ये अंदाजे 18 ते 20 बेड्स O2चे असणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर संभाजीचा विचाराल तर संभाजी करांडे हा नेहमी ध्येयानं पछाडलेला आणि समाजासाठी सतत काहीतरी करत राहावं या भूमिकेतनं काम करत असतो. आणि गेले 8-10 दिवस झालं त्याच्या मनामध्ये हा विचार होता की आपण आपल्या हॉस्टेलचं रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करावं. आणि आज ते सेंटर धनकवडी भागामध्ये सुरू होत आहे. याच्यामध्ये अंदाजे 60 आयसोलेशनचे पेशंट्स आणि 20 अंदाजे O2 बेड्स असणार आहेत. आणि या सेंटरचं वैशिष्ट्य असं आहे की या भागातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक एकत्र